कसं काय मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूबर श्रीमान लेजंड याचा आपण मोड बनवतोय. श्रीमान दादाचा आपण आपल्या गेमिंग चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मराठी गेमर MS14 हे आपलं चॅनल आहे. त्याला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपण श्रीमान दादाचा मोड बनवूया. श्रीमान दादाचा आत्ता मी लूक नाही बघत आहे, मी डायरेक्ट बनवतोय. तर मला माहीत नाही आहे कसं लूक आहे श्रीमान दादाचा, म्हणजे काय आवडतं त्याला, कसे कपडे. पण मी तर आत्ता हेच ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शूज सिलेक्ट केलेले आहेत आणि आता बॉडीला मी टॅटू बनवतो. हवा हे कॅन्सल करू द्या पहिल्यांदा. झालं कॅन्सल. आता बॉडी बघतो पहिल्यांदा. नाही, 6 पॅक पाहिजे बॉडीवर. हां हे ओके. पॅटर्न नको आहे आपल्याला. श्रीमान दादाला आपण ताज घालू. आता हातावर टॅटू बनवू. टॅटू झालेला आहे हातावर. आता चेस्टवर टॅटू आला ना, एकदम असा जबरदस्त दिसतं ना आपला श्रीमान दादा. आणि ही एक सिरीज आहे. जो सर आपलं करिअर एंड होत नाही तर तसं तर होणारच नाही आहे, शक्यच नाही श्रीमान दादाचं करिअर एंड होणं. तर आपण याला टॉप लेवलला बनवू, श्रीमान दादाची बॉडी वगैरे बनवू. तर मला इथं बघायचं इथं काही चांगलं भेटतं आहे का मला. तर आपल्याला एक माळा आहे, म्हणजे ती माळा आहे का गळ्यात घालायची, तिला उला फाला म्हणतात. ती रोमन रेगिन्सकडे आहे श्रीमान दादाच्या भाषेत बरं का, रोमन रेगिन्सच्या. तर मग ती उला फाला आपण श्रीमान दादाला घालणार आहे. बघा आता श्रीमान दादा असा खतरनाक दिसंगणी, असा खतरनाक दिसंगणी तुम्ही विचार नसा केला. आणि पहिलाच मॅच कोणासोबत होतो आपण बघू. आणि हा आपलं ब्लॉगिंग पण चॅनल आहे, ते आहे समर्थ ब्लॉग्स.7. तर त्याला पण सबस्क्राईब करा आणि लाईक करा. श्रीमान दादानी हे फक्त स्टोरीला लाव दादा आणि मला सपोर्ट कर, बाकी काही नको तुझ्याकडून मला. ही जी गळ्यातली माळ आहे आपण ती काढून उला फाला लावतो मित्रांनो. पहिल्यांदा शर्ट सिलेक्ट करू द्या. थांबा. हा कसा वाटतोय थवा आपण ब्लॅकमध्ये घेऊ. हा ओके वाटतोय. आणि गळ्यातली माळ आपण बदलून उला फाला टाकू श्रीमान दादाच्या गळ्यात. अरे काय झालं यार. आपण श्रीमान दादाचा बनवणार आहे मोड आणि मी लूक ठेवणार आहे महाकुंभ मेल्याच्या दिवशी, जो म्हणजे त्या टायमाला जो लूक होता तो. हेअर वाढलेले होते आणि बियर्ड पण लॉंग होती त्यामध्ये. आणि बघूयात काय होतंय पुढं. आता मी ट्राय करतो बिना बियर्डचं. एकदा फेस सेट करतो मी. श्रीमान दादाला कोणता सूट होईल. तर श्रीमान दादाला चेहरा सूट होणार आहे, इथं फेस नाही आहे. तर मग मी त्याच्यामुळे इथं हा लावून देतो आहे कोणता पण. दादा थोडंसं ॲडजस्ट कर यार. हा रेडी तर झाला आहे. आता बघूयात काय होतं. दादाला उलाफाला माला घालतो आता. उलाफाला हा ताज पण पाहिजे दादाच्या डोक्यावर. ताज पण पाहिजे आणि उलाफाला पण पाहिजे गळ्यामध्ये. हे दोघं एकत्र आले, उलाफाला आणि ताज, तर आपला दादा काय दिसन माहिती आहे ना तुम्हाला, राजा. बघा आता उलाफाला घालू आपण श्रीमान दादाला. उलाफाला घातलेली आहे आपण. आता हिला रेडमध्ये जास्त करू आपण, डार्क रेड पण झालेली आहे. आता डायरेक्ट मॅचमध्ये जाऊत आता. ओके मॅचमध्ये आलेलो आहे. अरे भाऊ गोलेश के साथ हमारी मॅच है. सुपरमॅन घे आता. स्पेअर घेतो अजून एक सुपरमॅन. आता स्पेअर. अरे पकडले
हे रिवर्स केलं बघ. आता स्पेअर घे परत. आता बघ बॉडी दाखव. बॅक बॉडी दाखवून स्पेअर दाखवला. अजून एकदा बॉडी आणि स्पेअर. बघ अशी बॉडी आहे का कोणाची? एकच वादा श्रीमान दादा. स्टॉम्प दिलेला आहे. आता बघ नल्ल्या तुला आता बघ रिवर्स मारतो आणि कसला लागतो बघ. चाट 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 फटला असेल त्याला लय लागला असेल मित्रांनो. आता पिन कॉल करू. 1 2 हाय भावांनो. टप तर आहे पण आपला श्रीमान दादा टप नाही, हार्ड आहे. हार्ड आणि एक्स्ट्रीम हार्ड आहे आपला श्रीमान दादा. श्रीमान दादा सोबत कोणीच टिकू शकत नाही मित्रांनो. हे गोल्या ऊपर ये वरती आलाय आणि सुप्लेक्स 80 सुप्लेक्स सिटी. आणि हो जॉन सेनाचा आपण ए देणार होतो पण वापरला. तर आपण याला समोन टॉप बघ गोल्या 200 किलोचा आसन उचलतोय श्रीमान दादा. तुला आहे का इज्जत आहे का नाही आमच्या दादाला? हां इज्जत दे ना. समाज आहे का बबलू? आता परत पावला. परत पावतो आता. चॉक्सला रिवर्स केला. आणि मित्रांनो इथं फटाके चालत आहेत. थोडंसं इग्नोर करायला. रिवर्स करूत आपण याला. त्याला रिवर्स. गोले चिटिंग कर रहा है दोस्तों. आता फिनिश करूया त्याला. लय याला खतम करू. गेट ठपा ठुबुस ठबाश ठबाश. 1 2 आणि किक आउट केलं. हो अरे श्रीमान दादा आमचा टप यारे नाही पाडू शकत. शेमडे बरं परत पाडलं श्रीमान दादा. हे बघा उठला आता दादा. दादा तुझी पावर दाखवून द्यायला. और वाचला समोर पडणार होता. हो परत दिवस श्रीमान दादाला. आता याचा पिन फॉल होणार. आता होणार रेफरी. चल 1 2 3 आणि श्रीमान दादा. आणि श्रीमान दादा ही स्टोरी मी तुला मेन्शन करतो. तू प्लीज माझ्या स्टोरीला रिप्लाय दे आणि समाजमध्ये मला इज्जत दे. आणि सगळ्यांना सलाम. जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.